आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्यांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत ही दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे। दरवाढीमुळे महिला, सर्वसामान्य नागरिक व छोटे व्यावसायिक अडचणीत आलेत असल्याचे त्यांनी म्हटले। दरवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी सुशीलकुमार पावरा, नंदुरबार। 115 रुपयांनी वाढ केलेली आहे। यामुळे आता घरगुती गॅस हा 913 रुपयांनी महागलेला आहे। या गॅस दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला, महिलांना व व्यावसायिकांना बसलेला आहे। एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये देऊन आमच्या माता भगिनी महिलांना खुश करत आहे आणि दुसरीकडे अचानकपणे गॅस दरवाढ करून आमच्या महिला भगिनींना रडवत आहे। या गॅस दरवाढीमुळे पूर्वीसारखे लोक आता चुलीवरती जेवण बनवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। हे जे गॅस आहे सर्वसामान्यांच्या घरातून आता गायब होत चाललेले आहेत आणि छोटे व्यवसाय, हॉटेल, खानावळी ह्या बंद पडत आहेत, कारण की या व्यावसायिकांना गॅस सुद्धा आता मिळत नाही आहेत। त्यामुळे हे जे महिला भगिनी आहेत, व्यावसायिक आहेत, सर्वसामान्य जनता आहे, हे या गॅस किमतीत झालेल्या या दरवाढीच्या विरोधामध्ये आक्रोश व्यक्त करत आहेत, नाराजी व्यक्त करत आहेत। म्हणून सरकारने तात्काळ हे जे गॅस सिलेंडर मध्ये केलेली दरवाढ आहे ती रद्द करावी। ही दरवाढ जर रद्द नाही केली तर आम्ही सरकारच्या या चुकीच्या धोरणा विरोधामध्ये, या महागाई विरोधामध्ये बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत।